यानंतरची बातमी ठाण्यातली आहे। ठाण्यामध्ये 100हून अधिक कंत्राटदारांनी आंदोलन केलेलं आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात हे आंदोलन केलंय। कंत्राटदारांचे 238 कोटींहून अधिकची रक्कम देणं बाकी आहे। ही रक्कम न दिल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा या कंत्राटदारांनी दिलाय। महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा जय हो। महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा जय हो। महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाची 2 दिवसानंतर आमची बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये आम्ही खूप मोठा निर्णय घेणार आहोत। पण मी त्याबद्दल शासनाला एक सांगतोय की कंत्राटदारांचे जे काही सामुग्री असते, मग रोडवरती पेवर टाकायचं जे सामुग्री असेल, आमचा रोलर असेल, आमचा जेसीबी असेल, आमचे डंपर्स असतील, आमच्या कामगारांच्या हातातले जे काही फावडं कुदळ असेल, ह्याच्या सकट आम्ही रस्त्यावरती उतरणार आहोत। आणि मग तिथे जर रस्ता जाम झाला किंवा इतर काही गोष्टी झाल्या तर याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।